बैठकीत जयंत पाटील आक्रमक झाले असल्याचं पाहायला मिळालं। ज्यांना तिकडे जायचंय त्यांनी जरूर जावं असं जयंत पाटील म्हटलेत। पहिल्या रांगेतील अनेक जण तिकडे हारगुच्छ देऊन आलेत असं देखील जयंत पाटील म्हटलेत। जयंत पाटील यांचा प्रमुख पदाधिकाऱ्यांवर रोख पाहायला मिळालाय आणि जयंत पाटील यांनी अनेकांचे कान टोचलेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, जयंत पाटील आक्रमक झालेले पाहायला मिळाले, काय अपडेट? हो, कारण आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यापासून सातत्याने चर्चा सुरू आहेत की पवार गटाचे काही खासदार दादांच्या संपर्कात, काही आमदार दादांच्या संपर्कात, आणि सातत्याने ही सगळी मंडळी दादांना जाऊन भेटतात। त्यांचा उद्देश हाच आहे की आपली कामं काढून घ्यायची, कारण सत्तेत दादा आहेत। त्यावरनं जयंत पाटील प्रचंड चिडले कारच्या बैठकीत। वायबी चव्हाणला ही बैठक झाली, जेव्हा ज्याला जायचं त्यांनी ओपनली जावं, उगाच इकडे तिकडे तळ्यात मळ्यात करत बसू नये, आम्ही इथंच राहणार शेवटपर्यंत। आणि म्हणून हे सगळं कालच्या बैठकीत, कारण एकीकडे पवार साहेबांनी संघाच्या कामाचं कौतुक केलं आणि दुसरीकडे अजितदादा हे करतात। मग पवारांच्या राष्ट्रवादी नेमकं चाललंय, कारण एक गट ऑलरेडी दादांकडे जाण्यासाठी इच्छुक आहे, जरी ओपनली गेला नाही तर आतून निश्चितच ही सगळी मंडळी शेवटी दादांचे कार्यकर्ते राहिलेले, त्यामुळे आतून त्यांना त्यांची विकास कामं काढून घ्यायची। त्यामुळे एका गटाची खूप इच्छा आहे। निश्चितच एकंदरीतच संपूर्ण पक्षाची आता पुढची भूमिका काय असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुढची बातमी पाहूयात। आगामी महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आणि अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आशिष शेलार आणि मोहित कंबोज यांनी भेट घेतली। या भेटीमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होणार का याच चर्चांना आता उधाण आलंय। भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मोहित कंबोज यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर आणि राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत। राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीत पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती मिळते। दरम्यान भाजपचे नेते आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर मनसेच्या नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतली। भविष्यात देखील जर आम्ही एकत्र आलो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला देखील होणार आहे। मनसेचा वापर होतोय, तो वापर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध होता। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे असलेला मराठी मतांचा टक्का राज ठाकरे यांच्यामुळे आपल्याकडे वळेल असा भाजपचा होरा आहे। अशातच भाजप नेत्यांच्या राज ठाकरे यांच्यासोबतच्या वाढत्या भेटीगाठींमुळे आगामी महापालिका निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येणार या चर्चांना अधिक बळ मिळालंय। आगामी पालिका निवडणुका उद्धव ठाकरे गट स्वबळावर लढण्याची शक्यता आहे, कारण पालिका निवडणुकांबाबत मातोश्रीवर ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे आणि या बैठकीत बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिका निवडणुकीसाठी एकला चलोरेची भूमिका उद्धव ठाकरेंसमोर मांडलेली आहे। शिवसेना ठाकरेंचा पक्ष आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीकडून न लढता स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। आघाडीकडून न लढता आपली मुंबईतली ताकद वाढवण्याच्या दृष्टीनं स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नसल्यानं स्वबळावर लढल्यास आपले मोठ्या संख्येनं उमेदवार महापालिकेत निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांना आहे। लोकसभेत काँग्रेसनं उमेदवारांचं काम केलं नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। जागा वाटपात शेवटपर्यंत गोंधळ झाल्यानं त्याचा फटका बसल्याचंही मत मांडण्यात आलं। या सगळ्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंचं एकला चलोरे कायम राहणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय।